ही चिंता व्यक्त केली। सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे। उद्योग मंत्र्यांनी कोणता नवीन उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणला? 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले, त्यासाठी काय केलं? याचा लेखाजोखा कधी दिलाय का? MIDCच्या जमिनी विकणं, व्यवहार करणं आणि मोठ्या प्रमाणामध्ये या कंपन्यांना पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडून नोटिसा मारून त्यांच्याकडनं खंडण्या उकळणं, हे शिंदे गटाचा जो अर्ध सरकार आहे, अर्ध फडणवीसांचा अर्ध यांचं आहे, अशी मध्ये भिंत आहे। या अर्ध्या सरकारकडून याच खंडणीबाजीची कामं चालू आहेत। चाकणची MIDC ही शरद पवारांच्या प्रयत्नाने तिथे सुरू झाली। ऑटोमोबाईल हब ज्याला आपण म्हणतो ते, अनेक जागतिक स्तरावरच्या मोटार कंपन्या तिथे आल्या, लाखोंच्या प्रमाणात रोजगार मिळाला, व्यवसाय वाढला तिथे। आणि आज तिथे कोणत्याही पायाभूत सुविधांच्या अभावी जर कंपन्या बंद पडत असतील, निघून जात असतील, त्याची जबाबदारी सगळ्यात आधी आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची। काय करतायत उद्योगमंत्री? नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी सगळ्यात आधी आहे। ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतात ना, इन्व्हेस्टमेंट आली, गुंतवणूक आली, अमुक आली, प्रगतीपथावर आहोत,